श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, अधिक मास विशेष आज आपण पाहणार आहोत 33 पदरीची अखंडवात कशी करावी. मी आज तुम्हाला शिकवणार आहे, एकदम सोप्या ह्याच्यामध्ये पद्धतीने शिकवणार आहे. आणि माझी पद्धत बघा खूप सोपी आहे आणि तुम्हाला एकदा बघितलं की लगेच येईल. ज्यांना येत नाही वाद त्यांनी सुद्धा करायला लागतील. आणि केल्यास मला कमेंट करून नक्की सांगा. त्यासाठी मी घेतलेला आहे कापूस सोललेला, सरकी काढून घेतलेला आहे, एकदम स्वच्छ कचरा वगैरे काढून घेतलेला आहे. विभूती घ्यायची आपल्याला. चला मी वात कशी करावी ते तुम्हाला दाखवते. मैत्रिणींनो, असा थोडा कापूस घ्यायचा आहे आपल्याला. सुरुवातीला मी सांगते तुम्हाला, असं थोडाच घ्या. एकदम जास्त घेतला तर नवीन ह्यांना येत नाही. त्याला अशी बोटाला आपण दोन्ही बोटाला अशी विभूती लावून घ्यायची. कारण की आपण असं वात जेव्हा पीळ घालतो ना, बोटाला चिटकणार नाही आणि पीळ बसणार आहे. हे का हे असं थोडं घ्यायचं आणि हे एक साईडला दाबायचं असं. म्हणजे आता जिथं कृष्णाची मूर्ती आहे त्याच साईडला इकडून असं केलं तर उलटं होईल. असं सरळ करायचं. इकडं ओढत 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 थोडं इकडं पीळ मारत राहायचं असं. हे बघा कशी करायला बघा. असं करायला परत ह्या हाताचा सपोर्ट घेऊन हे बोट सोडायला. हे बघा हे बघा हे बघा असं करायला. एकदम सोपी भाषा आहे. असं एकदम फिरवत इकडं लगेच असं थोडासा ओढत द्यायचं आपल्याला असं. आता यामध्ये जाड पण करता येते, बारीक पण करता येते. मी मीडियम केली आणि हे मी रेलीचं असते ना ते घेतले असं गुंडाळण्यासाठी. कोणी कोणी गुंजाटं पण करते. हे असं गुंडाळायचं त्याला. आता ही जी आपण पीळ घातलेली इथं गच्च जागा झालेली असते, ह्याला आपण थोडंसं असं तोडून टाकायचं. गच्च झाल्यावर दुसरा कापूस कसा बसत नाही, त्यामुळे ह्याला तोडून टाकायचं असं. आता आपण थोडासा अजून कापूस घ्यायचा आहे आणि ह्याला अशी पीळ घालायची इथं. हे असे आणि ह्या पीळीला असं गुंडाळून इथं बोट ठेवायचं. लगेच विभूती लावायची आणि अजून परत असं एक साईडनं तिकडच्या साईडनं असं पीळ घालत राहायचं कंटिन्यू. इकडं ओढायचं, इकडं पीळ घालायची. मी थोडा थोडा कापूस गेले म्हणजे तुम्हाला लक्षात यावं मग. आणि हे इथं जे आपण पीळ घातली ह्याला इथं असं बोट धरायचं म्हणजे ते निघत नाही. हे असं इतकं गच्च दोरा होते. हे आपला रिलीचा जे धागा असते की नाही तसं होतं. हे तुटतच नाही. आपण शिवरात्र वात करू शकतो, शिंगस्ताची वात करू शकतो. हे आता इथं अजून परत असं तोडायचं. हो का परत इथं कापूस लावायचा असं. हो का आणि इथं असं बोट धरायचं. एवढा कापूस राहिला तर मोठं दोरा होते, तुम्हाला समजायचं नाही. थोडा घेते मी म्हणजे इथपर्यंतच होते आणि पटकन होते. हो का अशी पीळ करायचं, असं बोट धरायचं, असं करायचं. सुरुवातीला झाडाला काही होत नाही. शिकायचं आपण, करायला शिकलं तरच आपल्याला येणार आहे. माझी सासू करते, माझी आई करते, सगळ्यांच्या घरी सासूत्र असते, आई असते, त्यांनी करतात म्हणून आपण कसं दुर्लक्ष करतो. येते, खूप सोपं असते. येत नाही म्हणून असं काहीच नाही. परत हे इथं असं थोडा दोरा लावायचा, असं पीळ घालायची इथं कापसाला. परत इथून विभूती घ्यायची थोडीशी आणि असं पीळ पाडायची. कुठं जाड असलं असं इथं बोट धरायचं, ते होऊ द्यायचं असं. हो का असं. ही पीळ मात्र इकडून होऊच द्यायची नाही. कंटिन्यू एक साईडनंच करायची, तिकडच्या साईडनं वळायचं असं. आणि इकडं मग हे गच्च झाला दोरा, तुटत नाही, खूप गच्च असतं हे. आणि हे इकडं आपण गुंडाळायचं आणि इकडं पीळ पाडत राहायचं असं. म्हणजे गच्च होते आणि ते तुटत नाही. जेव्हा आपण वात करतो ना तर अखंड वात होती, म्हणजे तुटत नाही.
इथं धरायचं असं आणि असं करायचं. मैत्रिणींनो, बोलताना काही चूक झाली तरी समजून घ्या. एखादा शब्द होते इकडं तिकडं, ते शब्द हे करून कंटिन्यू एक साईडनं आपल्याला असं पीळ मारायची. इथं थोडंसं जाड जरा असं समजा असं असं पीळ घालून टाकायची. मिक्स होऊन जाते. हे बघा, इथं कुठं राहिलं तरी आपण दोरा जेव्हा गुंडाळतो तेव्हा असं असं गुंडाळायचं, तोडून टाकायचं. असं किती गच्च होते बघा, तुटत नाही. एवढा गच्च दोरा होते. आपण ह्यालासुद्धा, वडाच्या पूजेलासुद्धा आपण ही दोरा घेऊन वडाला धागा बांधू शकतो. इतकं गच्च होते. म्हणजे पीळ मात्र एक साईडनंच होऊ द्यायची, म्हणजे ते धागा कसा गच्च होते. आपल्या रिलीचा जसा धागा होते तसाच होते हे पण. अशा पद्धतीने तुमच्या लक्षात आलं असेल. मी 2-4 वेळेस तुम्हाला करून दाखवले. इथं थोडंसं जाड असलं तर असं पीळ पाडून टाकायचे असं आणि असं वडायचं. इकडं पीळ पाडतच राहायचं कंटिन्यू. अशी पीळ पाडा. आता बघा, तुटणं एवढा गच्च धागा होते. अशा पद्धतीनं आपल्याला दोरा करायचा आहे. मी आता तुम्हाला समजलंच असेल. आता मी तुम्हाला वात पण करून दाखवते अखंड. फक्त ही पीळ आहे ना, ही महत्त्वाची आहे. ही पीळ एक साईडनंच होऊ द्यायची. दोरा इकडं होऊच द्यायचं नाही. इकडं झालं की मग ते लूज होते आणि तुटून जाते. कच्चा धागा होते. मग हे कच्चं झालं की जागोजागी तुटते आणि ते तुटलं की मग आपली अखंड वात कोणचीच होत नाही. 11 पदरीची होत नाही, 33 पदरीची होत नाही. मग ते धागा तुटलं की शिवरात्री वातीला ते आपल्याला कसं वाटतं. आपण जेव्हा असं धागा हे करतो की नाही, तुटलंच नाही पाहिजे. आपली जेवपर्यंत वात होत नाही. शिवरात्री वात कशी असते 365 पदरीची. मी असंच धागा करते, एकदासुद्धा तुटत नाही. खूप गच्च पीळ पाडली का कंटिन्यू असे मस्त असं धरून तोडा लागायला बघा. का तुटायला का हे बघा, इतका असा मजबूत दोरा होते हे. आता वात कशी करायची ती दाखवते मी. अशा प्रकारे आपल्याला ह्या बोटानं आता अखंड वात करायची. असं घ्यायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 15 आणि 15 30 झाले. हे 16 आणि 16 32 आणि हे इथे एक असं अर्धी घ्यायचं म्हणजे 33. आता हिला अशी आपण पीळ पाडून घ्यायची. अशी पीळ पाडायची. हो का, ही झाली अखंड वात आणि इथून हे दोरा तोडायचा असं. बघा कशी झाली ही वात. ही अखंड वात 33 पदरीची वात झाली. आता ही वात अशी भिजवायची आणि आपल्याला अशी लावायची. कुठलीही वात लावताना हळद कुंकू लावून घ्यायचं आपल्याला आणि मग वात लावायची. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय.